पण त्याच्यामुळे झाकले गेले आहे. ठीक आहे, रेकॉर्डिंग आता चालू आहे, मी परत येतो. मंत्र 15. हिरण्मयेन पात्रेण सत्यसापीतं मुखं तत्त्वं पूषण न पावनो सत्यधर्माय दृष्टे. भाषांतर. हे भगवान, हे सर्व जीवांचे पोषण करता. आपले खरे मुख, आपल्या किमान त्याच्यामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा. आपल्या शुद्ध भक्तांना दर्शन. तात्पर्य वाचा. तात्पर्य. भगवद्गीता 14.27 मध्ये भगवंतांनी त्यांच्या शरीरातून बाहेर निघणाऱ्या तेजाचे, ब्रह्मज्योतीचे असे वर्णन केले आहे. ब्रह्मण्यो हि प्रतिष्ठाहम अमृतस्यावेयस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकांतिकस्य च. परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. ब्रह्म, परमात्मा व भगवान ही एकाच अंतिम सत्याची तीन स्वरूपे आहेत. नवसाधक देखील सहज ब्रह्म साक्षात्कार करू शकतो. परमात्मा हे रूप यापेक्षा अधिक प्रगती करणाऱ्यांना माहीत होते आणि परम सत्याची अंतिम अनुभूती म्हणजे भगवान साक्षात्कार. भगवद्गीतेत 7.7 मध्ये याच गोष्टीची खात्री पटवून देताना भगवंत सांगतात की ते स्वतःच परम सत्याचा अंतिम साक्षात्कार आहेत. मतः परंतन परतरम नान्यत, म्हणून ते ब्रह्मज्योती आणि सर्वव्यापी परमात्म्याचेही उगमस्थान आहेत. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न एकम शेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून व धारण करून राहिलो आहे. भगवद्गीता 10.42. अशा प्रकारे भगवंत सर्वव्यापी परमात्मा या आपल्या एका पूर्वांश रूपाने संपूर्ण भौतिक सृष्टीचे पालन करतात. ते वैकुंठ लोकातील सर्वांचे सुद्धा पालन करतात. म्हणून श्री ईशोपनिषदातील या श्रुती मंत्रात त्यांना पूषण किंवा आत्यंतिक पोषण करता असे म्हटले आहे. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण नेहमीच आनंदाने पूर्ण असतात. आनंदमयोभ्यासात 5000 वर्षापूर्वी ज्यावेळी भगवंत वृंदावनात होते त्यावेळी अगदी बालपणापासूनच नेहमी दिव्य आनंद उपभोगत होते. त्यांनी अग, बक, पुतना आणि प्रलंब अशा असुरांचा हसत खेळत वध केला. वृंदावनात आपली माता, भाऊ व मित्रांसोबत आनंद उपभोगला आणि ज्यावेळी त्यांना एका खोडकर माखन चोराची म्हणजे लोणी चोरणारा लीला केली त्यावेळी त्यांच्या सर्व सवंगड्यांनी त्या चोरीचा दिव्य आनंद लुटला. माखन चोर म्हणून श्रीकृष्ण प्रसिद्ध आहेत, यामध्ये काहीच आक्षेपार्ह नाही, कारण कोणी लोणी चोरून त्यांनी आपल्या शुद्ध भक्तांना आनंद प्रदान केला. भगवंतांनी वृंदावनात ज्या काही लीला केल्या त्या सर्व त्यांच्या सवंगड्यांच्या आनंदासाठी केल्या. भगवंतांनी या सर्व लीला परमसत्याचा शोध करणाऱ्या शुष्क, ज्ञानी व तथाकथित हठ योगासारख्या कसरत करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी केल्या. भगवंत आणि त्यांचे सवंगडी ग्वालबाल यांच्या क्रीडेबद्दल शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवतात म्हणतात की इत्थं सतां ब्रह्मसुखानुभूत्या दासं गतानां परदैवतेन मायाश्रितानां नरदारकेन साकं विजवृ कृतपुण्यपुभः. ज्या भगवंतांचा साक्षात्कार ज्ञानीजन निर्विशेष आनंदमय ब्रह्म म्हणून करतात ते भक्त त्यांची दास्य भावात पुरुषोत्तम भगवान म्हणून पूजा करतात व सर्वसामान्य लोक ज्यांना एक साधारण मनुष्य समजतात असे भगवंत त्या ग्वालबालांसोबत खेळले. त्या ग्वालबालांनी अनेक पुण्यकर्मे केल्यामुळे हे पद प्राप्त केले होते. श्रीमद भागवतम 10.12.11. अशा प्रकारे भगवंत आपल्या दिव्य पार्षदांबरोबर दिव्य प्रेममय लीला करतात. या लीला शांत, दास्य, सेवक, सख्य, मित्र, वात्सल्य, मातृ किंवा पितृप्रेम आणि माधुर्य, दाम्पत्य अशा वेगवेगळ्या संबंधातून केल्या जातात. भगवंत कधीही वृंदावन सोडून जात नाही. तेव्हा कोणी प्रश्न विचारेल की भगवंत कशी काय सृष्टी सांभाळतात, याचे उत्तर श्रीमद भगवद्गीता 13.14 ते 18 मध्ये दिले आहे. भगवंत आपल्या परमात्मा या पूर्णांश रूपाने सर्व भौतिक सृष्टी व्यापून असतात. जरी भगवंतांना सृष्टीच्या निर्मिती, पालनपोषण आणि संहाराबरोबर काहीच व्यक्तिगत संबंध नसला तरी ते आपल्या
परमात्मा या पूर्णांशाने वरील सर्व गोष्टी घडवून आणतात. प्रत्येक जीवाला आत्मा म्हणतात आणि अशा सर्व आत्म्यांवर नियंत्रण करणाऱ्या मुख्य आत्म्याला परमात्मा म्हणतात. भगवत साक्षात्काराची ही पद्धत एक महान शास्त्र आहे. भौतिकवादी सांख्ययोगी केवळ भौतिक जगाच्या 24 तत्वांचे विश्लेषण आणि चिंतन करू शकतात, कारण त्यांना पुरुष किंवा भगवंतांबद्दल अत्यल्प माहिती असते आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीच्या तेजाने भ्रमित झालेले असतात. एखाद्याला जर परमसत्याचे संपूर्ण रूप पाहायचे असेल तर त्याला 24 तत्वे व त्याच्याबरोबर झगमगत्या तेजाला भेदून पुढे जावे लागेल. श्री ईशुपनिषद याच दिशेने अंगुली निर्देश करून ते हिरणमय पात्र किंवा झगमगते तेज काढून टाकण्याबद्दल प्रार्थना करीत आहे. हे आवरण काढल्याशिवाय कोणालाही भगवंतांचे मूळ स्वरूप दिसणार नाही किंवा परमसत्याचा वास्तविक साक्षात्कार होणार नाही. भगवंतांचे परमात्मा रूप हे त्यांच्या तीन पूर्णांशापैकी किंवा विष्णू तत्वांपैकी एक आहे. या तिघांना सामूहिकरित्या पुरुष अवतार म्हणतात. विष्णू तत्वांपैकी ब्रह्मांडात वास करणाऱ्या विष्णूंना शिरोदकशाही विष्णू म्हणून जाणले जाते. ब्रह्मा, विष्णू, शिव या तीन प्रमुख देवतांमधील विष्णू म्हणजे शिरोदकशाही विष्णू होत व प्रत्येक जीवामध्ये वास करणारे सर्वव्यापी परमात्मा तेच आहेत. गर्भोदकशाही विष्णू सर्व जीवातील सामूहिक परमात्मा आहेत. या दोघांच्या पलीकडे कारण समुद्रात पहुडलेले कारोदकशाही विष्णू आहेत. हे सर्व ब्रह्मांडाचे निर्माते आहेत. योग साधनेत एका प्रामाणिक विद्यार्थ्याला भौतिक सृष्टीतील 24 तत्वांच्या पलीकडे जाऊन विष्णू तत्वाची प्राप्ती करण्यास शिकवले जाते. ज्ञानयोगाच्या अभ्यासाने भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शरीराचे तेज असणाऱ्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची अनुभूती भगवद्गीता 14.27 मध्ये तसेच ब्रह्मसंहिता 5.40 मध्ये सुद्धा असेच सांगितले आहे. यस्य प्रभा प्रभवतो जगदंडकोटी कोटीश्वसेषु वसुधा विभूतिभिन्नं तद्ब्रह्मा निष्कलम् अनंतमशेषभूतं गोविंदम आदिपुरुषं तमहं भजामि. अनंत कोटी ब्रह्मांडात असंख्य ग्रह आहेत व प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून मूळ रचनेत भिन्न आहेत. हे सर्व ग्रह ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात स्थित आहेत. ही ब्रह्मज्योती म्हणजे मी ब्रह्मदेव पूजा करीत असलेल्या भगवंतांच्या शरीराचे किरण मात्र आहे. ब्रह्मसंहितेचा हा मंत्र परमसत्याच्या वास्तविक साक्षात्काराच्या आधारावर सांगितला आहे आणि श्री ईशोपनिषदातील श्रुती मंत्र या मंत्राला साक्षात्काराचा विधी म्हणून मान्यता देतो. भगवंतांनी ब्रह्मज्योतीचे तेज दूर करावे जेणेकरून एखाद्याला त्यांचे खरे मुख पाहायला मिळेल. यासाठी त्यांनी केलेली ही एक साधी भोळी प्रार्थना आहे. मुंडकोपनिषदातील 2.2.10 ते 12 मध्ये अनेक मंत्रात या ब्रह्मज्योतीचे सविस्तर वर्णन दिले आहे. हिरण्मये परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योतिस्तद्य दात्मविदो विदुः न तत्र सूर्यो भति न चंद्र तारकम नेमा विद्युतो भान्ति कुतो अयमग्नि तमेव भान्तमनु भाति सर्वं तस्य भासा सर्वं इदं विभाति. ब्रह्मैवेदम् अमृतं पुरस्ताद ब्रह्म पश्चाद ब्रह्म दक्षिण तच्छोत्तरेण अधश्चोद्ध्वन च प्रस्तुतं ब्रह्मैवेदं विश्वम इदं वरिष्ठम. भौतिक आवरणाच्या पलीकडे आध्यात्मिक प्रांतात अनंत ब्रह्मज्योतीचे स्थान आहे. ही ब्रह्मज्योती भौतिक प्रदूषणापासून मुक्त आहे. ही प्रदीप्त शुभ्र ज्योती इतर सर्व ज्योतींचे मूळ आहे, कारण अशा ब्रह्मज्योतीच्या प्रांतात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी, विद्युत यांची आवश्यकता नाही. वस्तुतः या भौतिक जगात तो काही प्रकाश दिसतो तो केवळ या परमज्योतीचेच परावर्तन आहे. हे ब्रह्म मागे पुढे दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम खाली वर असे सर्वत्र व्याप्त आहेत. अर्थात या ब्रह्मज्योतीने संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक आकाश व्याप्त झालेले आहे. पूर्णज्ञ श्रीकृष्ण हेच ब्रह्मतेजाचे मूळ आहेत. कृष्ण विज्ञान अचूकपणे समजावून सांगणाऱ्या श्रीमद भागवतासारख्या शास्त्रातून हे ज्ञान मिळवता येते. श्रीमद भागवताचे लेखक श्री व्यासदेव यांनी त्यात असे सिद्ध केले आहे की एखादा मनुष्य त्यांच्या साक्षात्काराप्रमाणे परमसत्याला ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान म्हणून वर्णितो. एक साधारण जीव परमसत्य आहे असे श्री व्यासदेव कधीच म्हणत नाहीत. एका जीवात्म्याला कधीही संपूर्ण शक्ती असलेल्या परम सत्याच्या बरोबरीचे समजू नये. जर तो बरोबरीचा असता तर जीवात्म्याला भगवंतांकडे त्यांचे खरे रूप पाहण्याकरिता दैदिप्यमान आवरण दूर करण्यासाठी प्रार्थना करण्याची काहीच गरज नव्हती.
म्हणून निष्कर्ष असा की परमसत्याच्या शक्तीचे ज्ञान नसलेल्या मनुष्याला परमसत्याची निराकार ब्रह्म म्हणून अनुभूती होते. त्याचप्रमाणे ज्यावेळी भगवंतांच्या भौतिक शक्तींचाच केवळ साक्षात्कार होतो व आध्यात्मिक शक्तींबद्दल अगदीच कमी किंवा काहीच माहिती नसते, तेव्हा त्याला परमात्मा साक्षात्कार होतो. अशा प्रकारे ब्रह्म आणि परमात्मा हे दोघेही परमसत्याचे आंशिक साक्षात्कार आहेत. परंतु ज्यावेळी हिरणमय पात्र काढून टाकल्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा संपूर्ण साक्षात्कार होतो, त्यावेळी त्याला समजते की वासुदेवः सर्वम इति वासुदेव किंवा श्रीकृष्ण हेच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे सर्व काही आहेत. ते भगवान किंवा मूळ आहेत आणि ब्रह्म आणि परमात्मा या त्यांच्या शाखा आहेत. भगवद्गीता 6.46-47 मध्ये निर्विशेष ब्रह्माचे उपासक ज्ञानी, परमात्म्याचे उपासक योगी आणि भगवान श्रीकृष्णांचे उपासक भक्त या 3 प्रकारच्या अध्यात्मवाद्यांचे तुलनात्मक विवेचन केले आहे. वैदिक ज्ञान असणारा ज्ञानी हा सामान्य सकामकर्मी मनुष्यापेक्षा बरा आहे. योगी ज्ञानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तर सर्व योग्यांमध्ये जो सर्वतोभावे सेवा करतो तो सर्वश्रेष्ठ योगी होय. सारांश, एक तत्वज्ञानी मजुरापेक्षा बरा आहे व ध्यानयोगी तत्वज्ञानापेक्षा बरा आहे आणि सर्व योग्यांपैकी जो भक्ती योगाचे पालन करतो किंवा सतत भगवंतांची सेवा करतो तो सर्वोत्तम योगी होय. श्री ईशोपनिषद आपल्याला याच सिद्धीच्या दिशेने अग्रेसर करते. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. अरे, तर आता आपल्या भक्त भगवंतांना प्रार्थना करतोय की भगवंत तुम्ही मला साक्षात्कार, की मला तुमचं दर्शन द्या. प्रार्थना मंत्र क्रमांक 15 ते मंत्र क्रमांक 18 पर्यंत आहे. त्या मंत्रामध्ये त्यांना ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जे भगवंत गोलोक वृंदावनामध्ये निवास करतात त्यांचं दर्शन व्हावं याची तो प्रार्थना करतो. कारण आध्यात्मिक जगत, त्या जगामध्ये भगवंत उपस्थित आहेत आणि ते तिथे सर्व भक्तांची काळजी घेत आहेत आणि त्याचबरोबर भगवंतांच्या विशेष शक्तीने हे भौतिक जग निर्माण झालेलं आहे आणि हे भौतिक जग 1/4 आहे. म्हणजे पूर्ण जग, पूर्ण भगवंतांचं जे सृष्टी आहे, तर 1/4 हे भौतिक जग आहे आणि या दोन्ही जगांना जे विभाजन करतं ती आहे भगवंतांची ब्रह्मकांती. त्याला म्हटलं जातं ब्रह्म. ब्रह्म भगवंतांची जी कांती आहे प्रकाशमय, तर ते या दोन्ही जगांना विभाजन करतं. आणि भौतिक जगामध्ये भगवंतांच्या योजनेद्वारे महाविष्णूंच्या प्रत्येक रोमकूपातनं, तेव्हा प्रत्येक रोमकूपातनं एक एक ब्रह्मांड बाहेर पडतं आणि त्या ब्रह्मांडामध्ये गर्भदक्ष विष्णू उपस्थित होतात. त्यांच्या नाभी कमळात ब्रह्माजींचा जन्म होतो त्या कमळामध्ये आणि त्या कमळाच्या देठामध्ये पूर्ण भौतिक सृष्टी निर्माण होते आणि त्या सृष्टीमध्ये जितके जीव आहेत त्यांच्यामध्ये भगवंत त्यांच्या हृदयामध्ये निवास करतात, जे की क्षीरदक्ष विष्णू आहे. तर अशा प्रकारे क्षीरदक्ष विष्णू, त्यानंतर गर्भदक्ष विष्णू, त्यानंतर महाविष्णू किंवा विष्णू, हे तिन्ही विष्णू या भौतिक जगामध्ये आपली काळजी घेतात आणि यांच्या पलीकडे आहे ब्रह्मज्योती,
आणि त्या ब्रह्मज्योतीच्या पलीकडे आहे भगवंत गोलोक वृंदावनामध्ये योगी कुठेपर्यंत जाऊ शकतो? योगी हा या तीन विष्णूंना समजू शकतो. योगी पहिल्या सर्वप्रथम आपल्या हृदयामध्ये जे चिरदर्शी विष्णू आहे त्यांचा साक्षात्कार त्या योगाला होऊ शकतो. पण योगी जर समजा जे परमात्मा साक्षात्कार त्याला हृदयात झालेले आहे तर त्या योगाने जर स्वतःलाच परमात्मा आहे असं समजलं तर त्याची योग साधना पूर्ण विफल ठरते. या तीन महाविष्णूंना जाण्याचा प्रयत्न. आणि ज्ञानी काय करतो? तो जो ज्ञानी आहे तो या भौतिक जगाचा त्याग करून तो ब्रह्मा ज्योतीमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतो. विशेषवादी ते सर्व या ब्रह्मज्योतीत विलीन होते. काय प्रार्थना आहे? भक्ताची प्रार्थना आहे की तो या भौतिक जगाचा त्याग करून हे जे ब्रह्मज्योतीची कांती आहे त्याला ओलांडून त्याला भगवंतांचं दिव्य रूप पाहण्याची आहे. आणि तीच प्रार्थना इथं तो करतोय. ते आहे ही ब्रह्मज्योती आहे. आपलं इथं आहेत आणि इथं आहेत प्रत्येक ब्रह्मांडामध्ये इथं आहेत गर्भोदक विष्णू. ठीक हरे आहे. कृष्णा प्रभूजी, आवाज खूप मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होतात. आवाज येत नाही मध्ये मध्ये. आवाज येत नाही? हा, मध्ये मध्ये हरे कट होतो, कृष्ण. म्हणजे पूर्ण वाक्य लक्षात येत नाही काय नेमकं बोलतात ते. हरे कृष्ण. आता येतोय? आता येतोय का आवाज? हा गुरुजी, आता येतोय क्लिअर. ठीक आहे. तर योगी या तीन विष्णूंना परमात्म्याला तो जाणतो. आणि जो मायावादी किंवा ब्रह्मवादी आहेत ते या ब्रह्मज्योतीलाच समजतात. पण भक्त मात्र भगवंतांना समजण्याचा प्रयत्न करतोय भगवंत कृष्णापर्यंत. तर त्यासाठी तो इथं प्रार्थना करतोय की भगवंत तुमची जी कांती आहे ही ब्रह्मज्योतीची जी कांती आहे त्याच्या पलीकडे मला तुमचं दर्शन घ्यायची इच्छा. तर ही प्रार्थना इथं भक्त करतोय. तर आपल्याला प्रभुपाद या तात्पर्यामध्ये सांगतायत की भगवंतांचं निराकार रूप आणि भगवंतांचं साकार रूप यामधला काय भेद आहे. तर भगवंतांची जी स्थिती आहे भगवंतांचा जो स्तर आहे तो काय आहे आणि भगवंतांना आपण कशा प्रकारे समजू शकतो. आणि भगवंत साकार आहेत
हे सर्वात उच्च साक्षात्कार आहे, त्याचे पुरावे प्रभुपादांनी या श्लोकाच्या तात्पर्यात आपल्याला दिलेले. तर भगवंत आपली काळजी घेतात, प्रत्येक भक्तांची काळजी घेतात. ते कशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तांची काळजी घेतात, त्याच्यासाठी पद्मपुराणमध्ये एक श्लोक आहे, मुहूर्तेनापि संहर्तुं शक्तो यद्यपि दानवान् मद्भक्त विनोदार्थं करोति विविध क्रिया दर्शनाध्यान संस्पर्शेर मत्स्यकूर्म विहंगम स्वापत्यानि पुष्णन्ति तथामपि पद्मजा. तर भगवंत म्हणतायत, मी राक्षसांना एका क्षणात संपवू शकतो, पण माझ्या भक्तांना काहीतरी आनंद व्हावा, त्यांना सुख मिळावं, त्यासाठी भगवंत या दुष्टांना एका मिनिटात मारत नाहीत, पण त्यांच्याबरोबर युद्ध करून भगवंत पराक्रम दाखवून आपल्या भक्तांना त्या राक्षसांचा वध करतात. आणि भगवंत आपल्या भक्तांची काळजी कशी घेतात त्याचं उदाहरण भगवंत सांगतायत की दर्शन, ध्यान आणि स्पर्श या 3 प्रकारे मी माझ्या भक्तांची काळजी घेतो. तर भौतिकमध्ये मासा तो आपल्या पिल्लांना कसा सांभाळतो, तो त्यांच्यावरती दृष्टी टाकून त्यांना बघून. आणि जो कासव आहे तो आपल्या पिल्लांना कसं सांभाळतो, तर कासव समुद्राच्या किनाऱ्यावरती वाळूमध्ये अंडी देतो आणि तो पाण्यात जातो, पण पाण्यात राहून त्याचं ध्यान कुठं असतं, त्याच्या पिल्लावरती असतं. आणि अशा प्रकारे त्याच्या ध्यानाद्वारे त्या पिल्लांना ऊब मिळते आणि मग ते त्या अंड्यातनं बाहेर येतात. आणि पक्षी कशी काळजी घेतात आपल्या पिल्लांची, ते त्यांच्यावरती बसतात, त्यांच्या स्पर्शाद्वारे, उबदार स्पर्शाद्वारे ते त्यांना जन्माला आणतात. तर अशा प्रकारे भगवंत तिन्ही प्रकारे आपली काळजी घेतात. भगवंत आध्यात्मिक जगात राहून आपला विचार करतात, आपल्यावरती ध्यान करतात. महाविष्णू आपल्यावरती दृष्टी टाकून आपली काळजी घेतात. आणि परमात्मा आपल्या हृदयात प्रत्येकाच्या आहे आणि परमात्मा स्वतःच्या संपर्काने प्रत्येक जीवांची काळजी घेतात. तर अशा प्रकारे भगवंत सर्व जीवांची काळजी घेतात. तर भगवंतांची स्थिती हे निराकार नाहीये, भगवंत साकार आहे. आणि जे मायावादी लोक भगवंतांना निराकार समजतात, ते त्यांची अल्पबुद्धी आहे. पण भक्तांसाठी भगवंतांची जी स्तर आहे, भगवंतांना जाणण्याचा त्यांचा स्तर आहे, तो फार उच्च कोटीचा आहे. ते भगवंतांना हृदय समजून थांबत नाहीत किंवा भगवंतांना ब्रह्मज्योती समजून थांबत नाहीत, तर ते भगवंतांना साक्षात वृंदावनात निवास करणारे भगवंत कृष्णांना बघून ते भगवंतांचा साक्षात्कार त्यांना होतो. तर भगवंत अशा प्रकारे दिव्य लीलेद्वारे राक्षसांचा वध करून, दानवांचा वध करून भगवंत आपल्या भक्तांना आनंद देतात. तर वृंदावनामध्ये भगवंतांनी आपल्या भक्तांसाठी कितीतरी राक्षसांचा वध केलेला, आणि त्याबरोबर फक्त राक्षसांचा वध भगवंत करत नाहीत, तर भगवंत आपल्या भक्तांबरोबर सुद्धा प्रेमाचं आदान प्रदान करतात. तर अशा प्रकारे भक्त भगवंताबरोबर खेळतात, बागडतात, त्यांना खाऊ घालतात. तर अशा अनेक रसांद्वारे, शांतरस, दास्यरस, साख्यरस, माधुर्य आणि वात्सल्य या 5 रसाद्वारे भगवंतांची ते सेवा करतात. तर असे भगवंत साकार आहेत
हे सर्व भक्तांना माहित आहे. ते कधीच भगवंतांना निराकार समजत नाही. तर भगवंतांची ही दिव्य स्थिती आपण कशा प्रकारे जाणू शकतो? तर आपल्याला भगवंतांची दिव्य स्थिती जाणण्यासाठी आपण कधी अपयशी होऊ, जेव्हा आपण जर निराकारवादी लोकांकडून ऐकू किंवा निराकार निर्विशेषवाद या तत्वज्ञानाचा जेव्हा आपण स्वीकार करू, त्यावेळेस आपण भगवंतांची दिव्य स्थिती जाणू शकणार नाही. किंवा आपण योगासारख्या सांख्य भौतिक जगाला समजण्याचा प्रयत्न करू, भौतिक जगामधले 24 जे तत्व आहेत त्यांना समजण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या पलीकडे भगवंतांना आपण जाणण्यासाठी काही प्रयत्न नाही केलं नाही, तर ती व्यक्ती भगवंतांना जाणू शकत नाही. तर भगवंतांची दिव्य स्थिती जाणण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला या भौतिक जगाच्या पलीकडे, ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जे भगवंत निवास करतायत त्यांच्याबद्दल, त्यांची महिमा आपण जाणण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा दिव्य मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस आपल्याला भगवंतांचं साकार रूपाचं दिव्य साक्षात्कार होईल. जे भगवंत ब्रह्मणोही प्रतिष्ठान, ज्यांच्याद्वारे ब्रह्मज्योती उत्पन्न होते, जे हिरण्यमयाचे उद्गात आहेत, त्यांच्याद्वारे उत्पन्न होतं. तर अशा प्रकारे भगवंत कसे सर्व सृष्टीचे पालन, पोषण, सृजन आणि विनाश भगवंत आपल्या दिव्य शक्तीद्वारे करतात भौतिक जगातल्या सृष्टीचं, ते आपण समजू शकतो. आणि भगवंत या पूर्ण जगाचे कर्ते आहेत, त्यांच्याद्वारे हे पूर्ण जग उत्पन्न झालेले, ते या जगाचे स्रोत आहेत. अशा प्रकारे जेव्हा आपण समजू आणि भगवंत निराकार नसून भगवंत साकार आहेत, हे आपल्याला गीता आणि भागवतांद्वारे समजायला शक्य आहे. त्यासाठी इथं प्रभुपादांनी भागवतम मधल्या 10व्या स्कंधातला 12व्या अध्यायातला 11वा श्लोक आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे. इत्थम सताम ब्रह्म सुखानुभुक्त्या दास्यं गतानां परदैवतेन मायाश्रितानां नरदारकेन साकं विजीष कृत पुण्यपुंज. तर जे मायावादी किंवा निर्विशेषवादी लोक आहेत, ते भगवंतांना फक्त ब्रह्मन साक्षात्कारपर्यंतच ते जाऊ शकतात. आणि जी लोक भौतिक जगामध्ये मायेच्या प्रभावाखाली आहेत, त्यांना भगवंत साधारण मनुष्य म्हणून वाटत. ते भगवंतांना एक साधारण मनुष्य समजतात. तर त्यांची सुद्धा समज आहे ती पूर्ण नाही. आणि जे बाकी योगी वगैरे आहेत, ते भगवंतांना फक्त परमात्मा रूपापर्यंत समजू शकतात. पण जे भगवंतांचे खास भक्त आहेत, ते मात्र भगवंतांना आपला आपला मित्र, आपला स्वामी, आपला पुत्र, आपला पती या वेगवेगळ्या रसाद्वारे ती भगवंतांची सेवा करतात. त्यामुळे भक्ताचा जो साक्षात्कार आहे तो सर्वात उच्च कोटीचा साक्षात्कार. आणि या साक्षात्कारानं इथं शुद्ध गोसाई म्हणतात, साकम विचुळ कृतपुण्यपुंज. काही जन्मांचं सुकृतीचं पुण्याची राशी, भौतिक पुण्य नाही, भौतिक पुण्य तर लोकांना स्वर्गापर्यंत नेतं, पण आध्यात्मिक भक्तीद्वारे जे आपल्यात सुकृती
होते, नामसंकीर्तन किंवा भगवंतांची सेवा, भक्तांची सेवा जेव्हा आपण करतो तर आपल्या आध्यात्मिक सुकृती वाढतात. तर अशा आध्यात्मिक भक्तिमय सुकृतींची जेव्हा आपण पूर्णत्वाला पोहोचतो, अशा भक्तिमय सुकृतींचा जेव्हा आपला साठा वाढतो, त्यावेळेस आपल्याला असं दिव्य भगवंताबरोबर राहण्याचं, भगवंतांच्या धामात जाण्याचं दिव्य भाग्य लाभतं. तर या श्लोकामध्ये भक्त भगवंतांना प्रार्थना करतोय की भगवंता, तुमच्यापासून सर्व सृष्टी झालेली आहे, तुम्ही सर्वांचे पोषण करत आहात आणि तुमचं हे जे दिव्य मुख आहे ते ब्रह्मज्योतीमुळे झाकलं गेलेलं आहे. तर मला या ब्रह्मज्योतीच्या पलीकडे तुमच्या धामात जाऊ द्या आणि मला तुमचं दर्शन होऊ द्या, असं ते भगवंतांना या श्लोकाद्वारे प्रार्थना करतायत. ठीक आहे, कुणाला काही प्रश्न याच्यावरती? हरे कृष्ण. प्रभूजी, यामध्ये जे आध्यात्मिक सुकृती आहे ते वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? आध्यात्मिक काय? आध्यात्मिक सुकृती जे ते आपण बोलले. नाम जप भक्ती म्हणजेच आध्यात्मिक सुकृती आहे. ओके, जे साधनेद्वारे. भक्तीद्वारे जर आपण अज्ञानात करू तर त्याला सुकृती म्हटलं जातं. ओके. पण जर ज्ञानात करू तर त्याला भक्ती म्हटलं जातं. जेव्हा आपल्याला माहित आहे जी गोष्ट करायला पाहिजे ती केली आपण, तर त्याला भक्ती म्हटलं जातं. समजा तुळशीला आपण पाणी घालतो आणि त्यांना आपण प्रणाम करतो आणि एखादा भौतिक जो ज्याला भक्तीचं काही लवलेश नाही, तो व्यक्ती जर तुळशीला पाणी टाकेल अजाणतेपणे, जसं बगीच्यामध्ये तुळशी असेल, तिथलं माळी असेल, तो सर्व झाडांना पाणी टाकतोय. पण त्याचबरोबर तो जर तुळशीला पाणी टाकलं, त्याला माहित पण नाही की ही तुळस आहे, पण त्याला पाणी टाकलं, त्याला काय म्हटलं जाईल? सुकृती. आणि भक्तांनी तुळशीला पाणी टाकलं त्याला काय म्हटलं जाईल? भक्ती. भक्ती. तर आपण सुद्धा भगवंतांचं नाम जप करतोय आणि आपल्या हरिनामामुळे जर कुठला बाहेरचा व्यक्ती जर तेच नाम परत उच्चार केलं त्यांनी अजाणतेपणे, तर काय होतं? हेलनम सांकेतम पारिहास्यम हेलनम वा. तो आपल्याला अरे हरिकृष्णवाले आले असं चिडून जरी म्हटलं तरी त्याच्या बदल्यात काय भेटतंय? सुकृती मिळते त्याला. तो आपल्यावरती चेष्टेने, रागाने, तिरस्काराने, कसल्याही भावनेने त्यांनी भगवंताचं नाव घेतलं तर त्याला सुकृती त्याची वाढते. मग अशी ही सुकृती जेव्हा वाढत जाते, बहुसुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठल आवडी. मग अशी जेव्हा सुकृतींचा भरपूर संचय होतो त्यावेळेस आपल्याला भक्ती करण्याची संधी प्राप्त होते. आणि अशा प्रकारे जेव्हा भक्ती करतो, पूर्ण भक्तिभावनेने आपण जेव्हा भगवंतांची भक्ती करतो, पूर्ण चेतनेने, पूर्ण माहितीने आपण जेव्हा भगवंतांची भक्ती करतो, त्यावेळेस त्या भक्तीचा लाभ आपल्याला आध्यात्मिक जगात जाण्यासाठी होतो. तर आपल्याला 64 अंग दिलेले आहेत भक्ती करण्याचे. ते तुम्हाला आता जेव्हा एनोडी होईल उपदेशामृत त्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर आपण आता मंत्र क्रमांक 16 वरती चर्चा करू. पूषण्ये कर्षयं सूर्य प्राजापत्य व्यूहरश्मिन् समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि वसावसो पुरुषस्सोऽहम् अस्मि. हे भगवंता, हे एकर्ष, हे ब्रह्मांड प्रतिपालक, हे यम, हे सूर्य, हे प्राजापत्य, कृपया आपण आपल्या दिव्य करण्याचे तेज दूर करा जेणेकरून मी आपले आनंदमय स्वरूप पाहू शकेन. आपण सूर्यासारखे शाश्वत भगवान आहात ज्याप्रमाणे मी आहे. वाचा तात्पर्य. मी वाचू प्रभूजी? येस ना. तात्पर्य: सूर्य आणि सूर्याची किरणे गुणात्मक दृष्ट्या समान आहेत. त्याचप्रमाणे भगवंत आणि जीव हे सुद्धा गुणात्मक दृष्ट्या समान आहेत.
सूर्य एकच आहे, परंतु सूर्यकिरणातील परमाणू असंख्य आहेत. सूर्यकिरण सूर्याचा एक अंश आहेत आणि सूर्य आणि त्याचे किरण मिळून संपूर्ण सूर्य होत असतो. सूर्य ग्रहावर सूर्यदेव राहतो आणि याचप्रमाणे ब्रह्मज्योती ज्यातून निघते त्या सर्वोच्च वैकुंठ लोकात, गोलोकात, वृंदावनात भगवंत निवास करतात. याची ब्रह्मसंहितेत अशी पुष्टी केली आहे. चिंतामणी प्रकर सद्मसु कल्पवृक्ष लक्षा ऋतुषेषु सुरभीरभिलापलायंत लक्ष्मी सहस्र संभ्रम सेव्यमानं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. जे सुरभी गायीचे पालन करीत आहे, दिव्य चिंतामणी मण्याच्या धामात सर्व इच्छांची पूर्ती करीत आहेत, ज्यांच्या भोवती लाखो कल्पवृक्ष असून लक्षावधी लक्ष्मी ज्यांची अत्यंत आदर आणि प्रेमाने सतत सेवा करीत आहेत, अशा आदिपुरुष गोविंदांना मी भजतो. ब्रह्मसंहिता 5.29. ब्रह्मसंहितेतही ब्रह्मज्योतीचे वर्णन येते व तेथे असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे सूर्यकिरण सूर्यग्रहातून बाहेर पडतात, अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मज्योती म्हणजे गोलोक वृंदावन या सर्वोच्च वैकुंठ लोकातून बाहेर पडणारे किरण आहेत. जोपर्यंत एखादा ब्रह्मज्योतीचे तेज भेदून पुढे जात नाही, तोपर्यंत तो भगवंताच्या धामाबद्दल माहिती मिळवू शकत नाही. याच कारणास्तव निर्विशेषवादी चिंतक ब्रह्मज्योतीच्या प्रदीप्त तेजाने डोळे दिपून गेल्यामुळे भगवंताचे वास्तविक धाम आणि त्यांचे दिव्य स्वरूपही पाहू शकत नाही. असे निर्विशेषवादी विचारवंत तोडक्या बुद्धीमुळे भगवान श्रीकृष्णाचे परम आनंदमय दिव्य स्वरूप समजू शकत नाहीत. म्हणून या प्रार्थनेत श्री ईशोपनिषद भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी ब्रह्मज्योतीचे तेजोमय आवरण दूर करावे, जेणेकरून शुद्ध भक्त त्यांचे परम आनंदमय दिव्य स्वरूप पाहू शकेल. निर्विशेष ब्रह्मज्योतीचा साक्षात्कार करून आपण भगवंताच्या कल्याणकारी पैलूचा अनुभव घेऊ शकतो व परमात्मा किंवा सर्वव्यापी स्वरूपाचा साक्षात्कार करून आपल्याला याहून अधिक कल्याणकारी पैलूची प्रचिती येते. परंतु साक्षात भगवंतासमोर जाऊन भक्ताला परम कल्याणकारी पैलूचा अनुभव येऊ शकतो. परम सत्याला एकर्षे ब्रह्मांड पालक व शुभचिंतक अशा प्रकारे संबोधित केल्यामुळे ते निराकार असूच शकत नाही. श्री ईशोपनिषदाचा हाच निर्णय आहे. भूषण शब्द विशेष महत्वाचा आहे, कारण भगवंत प्रत्येकाचे पालन पोषण करतात, परंतु विशेष करून ते आपल्या भक्ताची अधिक काळजी घेतात. निराकार ब्रह्मज्योती पार करून भक्त हाच भगवंताचे साकार रूप व त्यांच्या परम कल्याणकारी दिव्य स्वरूपाचे दर्शन घेतो. अशा तऱ्हेने भक्त परम सत्याचा संपूर्ण साक्षात्कार करून घेतो. भगवतम संदर्भ या ग्रंथात श्रील जीव गोस्वामी लिहितात की भगवत साक्षात्कारात परम सत्याचा पूर्ण साक्षात्कार होतो, कारण भगवंत सर्व शक्तिमान आणि सर्व दिव्य शक्तींनी पूर्ण आहेत. ब्रह्मज्योतीमध्ये परम सत्याचा पूर्ण शक्तीचा साक्षात्कार होत नसल्यामुळे ब्रह्म साक्षात्कार हा भगवंताचा आंशिक साक्षात्कार समजला जातो. हे विद्वान साधो, भगवान या शब्दातील पहिले अक्षर भ 2 प्रकारे महत्वपूर्ण आहे. पहिला अर्थ म्हणजे जो पूर्ण रूपाने पोषण करतो व दुसरा अर्थ पालक असा होतो. दुसरे अक्षर ग याचा अर्थ मार्गदर्शक, नेता किंवा सृष्टा असा होतो. शेवटी वान शब्दाचा अर्थ सर्व प्राणी त्यांच्यात स्थित असतात व ते प्रत्येकात स्थित असतात असा होतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवान या शब्दाने अनंत ज्ञान, शक्ती, ऐश्वर्य, बळ आणि प्रभावाचा बोध होतो, ज्यामध्ये भौतिक उन्माद कणभर देखील नसतो. भगवान आपल्या शुद्ध भक्ताचे सर्व प्रकारे पालन पोषण करतात आणि भक्ती मार्गामध्ये पूर्णता गाठण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करतात. भक्तांच्या नायकाच्या रूपाने ते शेवटी भक्तांना स्वतःला अर्पण करून त्यांच्या भक्ती मार्गातील सर्व इच्छा पूर्ण करतात. भक्त भगवंताच्या अहेतुकी कृपेमुळे स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतो. अशा प्रकारे आपल्या भक्तांना गोलोक वृंदावन या सर्वोच्च वैकुंठ लोकांवर जाण्यास मदत करतात. सृष्टीचे निर्माते असल्यामुळे आपल्या भक्ताला ते सर्व पात्रता प्रदान करू शकतात, जेणेकरून भक्त अखेर त्यांच्या जवळ येऊ शकतो.
भगवंत सर्व कारणाचे आदिकारण आहेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्याचे कारण दुसरे कोणीही नाही. म्हणून ते स्वतःच्या अंतरंगा शक्तीला प्रकट करून स्वतःमध्येच रममान होतात. बहिरंगा शक्ती ते स्वतः प्रकट करीत नाहीत, तर पुरुष या अनेक पूर्णांशात स्वतःचा विस्तार करून या पुरुष अवतारांकडून भौतिक सृष्टीचे पालन करतात. अशा पूर्णांशाच्या मदतीने ते सृष्टीची निर्मिती, पोषण व संहार करतात. जीवात्मे सुद्धा भगवंताचे विभिन्न अंश आहेत. त्यांच्यापैकी काहींना परमेश्वर व्हायचे असते, भगवंताचे अनुकरण करावयाचे असते. त्यामुळे भगवंत अशा जीवांना या भौतिक सृष्टीत प्रवेश देऊन निसर्गावर प्रभुत्व गाजविण्याचा त्यांच्या प्रवृत्तीचा पूर्ण उपयोग करून देतात. भगवंतास जीवात्म्याच्या उपस्थितीमुळे संपूर्ण भौतिक जगात क्रिया प्रतिक्रियांची उलाढाल दिसून येते. अशा तऱ्हेने जीवात्म्यांना भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची पूर्ण मुभा देण्यात येते. परंतु तरीही आपल्या पुरुषावतारापैकी एक असलेल्या परमात्म्याच्या रूपात भगवंतच अंतिम नियंत्रक असतात. अशा प्रकारे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात कमालीचा फरक आहे. परमात्मा नियंत्रक आहे, तर आत्मा नियंत्रित असल्यामुळे त्यांचे अस्तित्व एका स्तरावर असणे अशक्य आहे. परमात्मा आत्म्याबरोबर पूर्ण सहयोग करीत असल्यामुळे त्याला जीवाचा नित्य सोबती समजले जाते. भगवंताच्या सर्वव्यापी रूपाला ब्रह्म असे म्हणतात. हे ब्रह्म जागृती, निद्रा आणि समाधी अशा सर्व अवस्थांमध्ये अस्तित्वात राहते आणि या ब्रह्मापासूनच बद्ध जीव आणि मुक्त जीव अशी जीवशक्ती उत्पन्न होते. भगवंत हे परमात्मा आणि ब्रह्म या दोघांचेही उगमस्थान असल्यामुळे ते आपोआप सर्व जीवात्मे आणि उर्वरित अस्तित्वातील सर्व गोष्टीचे उगमस्थान आहे. म्हणून जो हे जाणतो तो भगवंताच्या भक्तिमय सेवेत लगेच संलग्न होतो. असा शुद्ध आणि ज्ञानवान भक्त भगवंतावर पूर्णपणे आसक्त होतो. जेव्हा तो त्यांच्यासारख्या भक्तांबरोबर एकत्र येतो त्यावेळी भगवंताच्या दिव्य लीलांचे यशोगान करण्याशिवाय तो दुसरे काहीही करीत नाही. केवळ ब्रह्म किंवा परमात्माचा साक्षात्कार झालेले लोक शुद्ध भक्तांइतके परिपूर्ण नसतात आणि म्हणून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करू शकत नाही. भगवंत आपल्या शुद्ध भक्ताच्या हृदयात आवश्यक ज्ञान उदित करून त्यांना नेहमीच मदत करीत असतात. अशा प्रकारे त्यांच्या विशेष कृपेमुळे ते भक्तांमधील अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करतात. शुष्क ज्ञानी आणि ध्यान योगी अशा कृपेची कल्पना देखील करू शकत नाहीत, कारण ते बहुत करून स्वतःच्याच शक्तीवर अवलंबून असतात. कठोपनिषदात 1.23 यामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यांच्यावर भगवंताची कृपा होते तेच केवळ त्यांना जाणू शकतात. इतर लोक मुळीच जाणू शकत नाहीत. अशी विशेष कृपा त्यांच्या शुद्ध भक्तांवरच केली जाते. अशा प्रकारे श्री ईशोपनिषद भगवंताच्या अशा कृपेचा संकेत करते, जी ब्रह्मज्योतीच्याही पलीकडे आहे. हरे कृष्ण. या श्लोकामध्ये जी प्रार्थना चालू केली मागच्या श्लोकात त्याच पुढं प्रार्थना चालू आहे. तर यामध्ये भक्त भगवंतांना प्रार्थना करतोय की भगवंता मला तुमचं दर्शन होऊ दे. जसं भारतामध्ये पंतप्रधान आहेत, तर त्या पंतप्रधानाला लोक वेगवेगळ्या प्रकारे समजतात. आता त्यांना ते दुष्ट वाटतं, कारण त्यांना वाटतं की हा दुष्ट व्यक्ती, त्याच्यामुळे मला ना तुरुंगात जावं लागतं. तर यामध्ये सगळे नास्तिक, म्हणजे ते दुष्ट लोकांना वाटतं की हे पंतप्रधान हे आपले दुष्ट आहेत, आपले वैरी आहेत असं त्यांना वाटतं. आणि जे साधारण नागरिक आहेत त्यांना पंतप्रधानाशी काही देणं घेणं नसतं. ते आपले टॅक्स भरतात, आपल्या घरात सुखी राहतात, त्यांचा संसार चाललेला असतो, त्यांना काही देणं घेणं नसतं पंतप्रधानाशी. मग त्याच्या पुढं जे शासकीय अधिकारी आहेत ते पंतप्रधानांना आपले मालक या दृष्टीने ते बघतात त्यांना.
आपले स्वामी आहेत किंवा आपले ते अधिकारी आहेत. अशा प्रकारे मग त्यांच्याशी त्यांचा संबंध कसा असतो? एका ऐश्वर्य भावात असतो संबंध. पण त्याच्या पलीकडे जी पंतप्रधानाच्या घरची लोक आहेत, त्यांची आई समजा किंवा त्यांचा मुलगा समजा, त्यांचा नातू जर त्यांना असेल, तर त्याला काय माहिती त्याचे आजोबा पंतप्रधान आहेत. तो त्यांच्या खांद्यावरती बसतो, त्यांना पाठीवरती त्यांना घोडा करून त्यांच्या पाठीवरती तो बसतो. किंवा त्यांची आई त्यांना रागवू शकते की लवकरच जा घरी वगैरे. जरी तो देशासाठी पंतप्रधान असेल, पण आईसाठी काय तो आपला मुलगा. तर अशा प्रकारेच भगवंत कृष्ण यांना वेगवेगळी लोक वेगवेगळ्या दृष्टीने त्यांना जाणतात आणि त्यांचे असे वेगवेगळे संबंध स्थापित करतात. तर आता आपल्याला भगवंत आणि त्यांचे भक्तांमधले संबंध याची चर्चा या श्लोकात केलेली. तर सर्वप्रथम भगवंतांची स्थिती आपल्याला माहित असली पाहिजे आणि त्यानंतर जीव याची कसली स्थिती आहे ती पण माहित असली पाहिजे. आणि भगवंत कशा प्रकारे जीवांची जी त्यांची जी समज आहे भगवंताबद्दल, त्या समजुतीनुसार भगवंत त्यांच्याशी कशा प्रकारचे संबंध ठेवतात याचं वर्णन या श्लोकात केलेले. तर भगवंत जे निराकारवादी लोक आहेत त्यांच्याशी कशा प्रकारचे संबंध ठेवतात आणि भगवंत जे आपले स्वतःचे त्यांचे ते भक्त आहेत त्यांच्याशी कशा प्रकारचे संबंध ठेवतात याचं वर्णन या श्लोकात करण्यात आलेलं. तर सर्वप्रथम भगवंतांची स्थिती. तर भगवंत हे ब्रह्मज्योतीचे स्त्रोत आहेत. त्याचबरोबर भगवंत हे परमात्माचे सुद्धा स्त्रोत. आणि या ब्रह्मज्योतीचं निर्मिती केल्यामुळे किंवा परमात्म्याचं निर्मिती केल्यामुळे भगवंतामध्ये काही कमतरता आली का? नाही. भगवंत आहे तसेच आहे. ओम पूर्णमिदम् ते आहे तसेच आहे. त्यांच्यात काहीही घट झालेली नाही. तर अशा प्रकारे भगवंत स्वतःला ब्रह्मज्योतीद्वारे विस्तार केलेला आहे, परमात्म्याच्या रूपाने विस्तार केलेला आहे. आणि तरी भगवंत आपल्या जे त्यांचे निजी भक्त आहेत त्यांच्याबरोबर ते गोलोकामध्ये निवास करतात. चिंतामणी प्रकट सद्मशु कल्पवृक्ष. आणि अशा दिव्य धामामध्ये भगवंतांचे धाम, तिथं सूर्य किंवा चंद्र याची गरज नाही पडत. न शशांको न पावक. तर असं भगवंतांचं दिव्य धाम आहे आणि तिथं राहणारी जी लोक आहेत ते सुद्धा दिव्य आहेत. तर अशी भगवंतांची जी एकदम निजी पार्षद आहेत ते भगवंताबरोबर त्यांच्या दिव्य धामात निवास करतात. इथं भगवान या शब्दाची व्याख्या केलेली आहे. भगवानचं भ म्हणजे भगवान सर्वांचे पालन करतायत आणि भगवान सर्वांचे पालक आहेत म्हणजे रक्षा करतात. आणि त्याचबरोबर ग म्हणजे भगवंत सर्वांना मार्गदर्शन करतात हृदयात परमात्म्याच्या रूपाने. आणि भगवंत सर्वांना आध्यात्मिक जगासाठी त्यांच्या शुद्ध भक्तांद्वारे आपल्याला ते ज्ञान देतात. आणि भगवंत हे काय? वान. तर प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे. त्यामुळे इथं सोहम हा शब्द जो वापरलाय तर मायावादी लोक त्याचं जे निष्कर्ष काढतात ते चुकीचं काढतात. ते म्हणतात की तो मीच आहे. जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत तोच मी आहे, मीच भगवान आहे, असं ते चुकीचं अर्थ काढतात. पण भक्त कसा अर्थ काढतो? जसे भगवंत आहेत, भगवंत जे सच्चिदानंद आहेत तसा मी आहे, मी पण सच्चिदानंद आहे. माझे गुण आणि भगवंतांचे गुण सारखे आहेत. पण भगवंत
माझे पालन करते, मी भगवंतावरती आश्रित आहे, भगवंतावरती मी अवलंबून आहे. तर असा भाव भक्तांचा असतो. ते स्वतःला कधीच भगवंत म्हणून घोषित करत नाहीत किंवा त्यांच्या मनात मी भगवान होईन असं विकार नसतो. तर ते भगवंताबरोबर वेगवेगळ्या रसाद्वारे त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. तर मी भगवंतांचाच आहे ह्याची जाणीव भक्तांना असते. तर हे भगवंत सच्चिदानंद आहेत. ते प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने उपस्थित आहेत, ज्याद्वारे त्या जीवांना ते मदत करतात कशा प्रकारे भौतिक जगात जगावं. तर हे सर्व भगवंत परमात्म्याच्या रूपाने प्रत्येक जीवाला ते मार्गदर्शन करते. तर महाविष्णू यांच्याद्वारे सृष्टी निर्माण होते, सृष्टीचा अंत पण होतो. जेव्हा ते श्वास घेतात तेव्हा सृष्टी निर्माण होते आणि जेव्हा ते श्वास परत आत घेतात त्यावेळेस सृष्टीचा विलय होतो. तर अशा प्रकारे या महाविष्णूच्या पलीकडे भगवान कृष्ण हे गोलोक वृंदावनात निवास करतात. तर ही भगवंतांची दिव्य स्थिती आहे आणि ते आपल्याला माहित असली पाहिजे. आणि जीवाची स्थिती काय आहे? जीव हा सुद्धा भगवंतांचा अंश असल्या कारणाने तो गुणात्मक दृष्ट्या भगवंतासारखाच आहे, पण प्रमाणामध्ये तो लहान आहे. आणि भगवान विभू आहे, तो अणु आहे आणि भगवंत विभू आहे. जसे सूर्याचे किरण आणि सूर्य हे दोन्ही सारखे गुणांनी बनलेले आहेत, पण सूर्य त्या किरणांचा स्रोत आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक जीवाला भगवंतांचं दिव्यत्व माहीत असलं पाहिजे आणि आपलं लघुत्व माहीत असलं पाहिजे, की मी भगवंतावरती आश्रित आहे, मी भगवंतांचा अंश आहे. तर अशा प्रकारे त्याला त्याची स्थिती समजली पाहिजे. तर भक्त कधीच भगवंत बनण्याचा विचार करत नाही, कारण ते अशक्य. आणि तशी इच्छा भक्ताला होत पण नाही, कारण भगवंतावरती विसंबून राहून भगवंतांशी जेव्हा आपल्याला प्रेम, तर ते प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी दोघांमध्ये वेगळंपणा असला पाहिजे. जेव्हा दोन व्यक्ती असतात त्यावेळेस त्यांच्यात प्रेम होऊ शकतं. जर कोणी जर म्हटलं की मी त्यांच्यात मिसळून जाईन, तर मग कसलं प्रेम होणार? त्या प्रकारे जीव आणि भगवंत हे सदैव वेगवेगळे आहेत आणि त्या वेगळेपणामुळे जीव जेव्हा भगवंतांना शरणागत होतो, त्यांची जे प्रेमाने जेव्हा तो आदान प्रदान करतो त्यावेळेस त्याला खरं सुख प्राप्त होतं. तर आता भगवंतांशी जीव जे भौतिक जगामध्ये जीव आहे त्यांचं भगवंतांशी जे संबंध आहेत ते दोन प्रकारचे, एक साकारवादी आणि दुसरं निराकारवादी. तर जे निराकारवादी लोक आहेत ते भगवंतांच्या ब्रह्मज्योतीलाच भाळून जातात आणि त्यांना भौतिकमध्ये एवढा त्यांच्यावरती भौतिक जगाद्वारे त्यांचं तोंड भाजून निघालेलं आहे की त्यांना भौतिक जगामध्ये कुठलाही संबंध स्थापित करण्याची इच्छा होत नाही, कारण प्रत्येक संबंधामध्ये त्यांना दुःखच प्राप्त झालेलं. तर अशा लोकांना ब्रह्मसुख यामध्ये त्यांना आनंद भेटतो. तर अशा ब्रह्मसुखाला ते भाळून जातात आणि त्या ब्रह्मज्योतीमध्ये त्यांना करण्यासारखं काहीच नसतं, फक्त तिथे शांती 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 असते. तर भौतिक जगामध्ये ते उद्विग्न झालेले आहेत, भौतिक जगामध्ये भंडावून गेले आहेत, भौतिक जगामध्ये त्यांना त्रास झालेला आहे. तर त्यामुळे त्यांना हे ब्रह्मज्योती शांतीचं ठिकाण वाटतं आणि ते त्यांना वाटतं की मला कुठलेच संबंध नको, मला कुठलाच काहीही, माझं अस्तित्व सुद्धा मला नको. तर अशा प्रकारे ते ब्रह्मज्योतीत विलीन होऊन ब्रह्मसाक्षात्कार त्यांना प्राप्त होतो. तर हा साक्षात्कार भक्तांच्या दृष्टीने काय आहे? अपूर्ण आहे. तर भक्तांची समज कशी असते? तर भक्तांचा भगवंताप्रती साक्षात्कार आणि त्यांच्या प्रती
भगवंताप्रती जो आदान प्रदान आहे तो वेगळा आहे. भक्त नेहमी भगवंतांना आपला पालन पोषण करता मानतो. मी भगवंतावरती निर्भर आहे, हे भक्ताचं लक्षण आहे. जीवेर स्वरूप हे कृष्ण नित्यदास. मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि भगवंत माझे नित्य स्वामी आहेत. एकले ईश्वर कृष्ण आरसभ भृत्य. तर भगवंत कृष्णच हे एकटे स्वामी आहेत आणि त्यांच्यावरती आपण आश्रित आहोत. जसं ते आपल्याला वागवतील त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे. तर हे भक्तांचं लक्षण आहे. तर ते भगवंतांना आपले पालन करता समजतात. त्याच्यात पूर्ण आश्रित राहण्याचा त्यांचा भाव असतो आणि त्यामुळे ते भगवंतांना आपले मार्गदर्शक मानतात. सुरतम सर्वभूतानां. भगवंत माझे सुरू आहेत, भगवंत नेहमी माझं चांगले इच्छितात, ही भावना भक्तांच्या मनात असते आणि त्यामुळे भक्त भगवंतांना आपला स्वामी म्हणून स्वीकार करतो आणि तो भगवंतांचा आश्रय घेतो आणि अशा प्रकारे तो भगवंतांना खऱ्या रूपाने समजतो. आणि भगवंत त्यांच्यासाठी सर्व आकर्षक असतो. भक्तांसाठी भगवंत सदैव आकर्षक नसतं भक्तांना भगवंतावरती, कारण त्यांच्यामध्ये दुजाभाव नसल्या कारणाने ते भगवंताची कधीच वेळ करत नाही. त्यांचं भगवंताची प्रेम असल्या कारणाने आणि भगवंतांचं त्यांच्यावरती प्रेम असल्या कारणाने ते एकमेकावरती प्रेम करतात. भक्तांना भगवंताशिवाय दुसरं कुणातही रस नसतो आणि भगवंतांना सुद्धा त्यांच्या भक्ताशिवाय दुसरं कुणातही रस नसतो. तर अशा प्रकारे भक्त भगवंतांशी एकदम दृढ संबंध स्थापित करतो. आणि जेव्हा भक्त भगवंतांची भक्ती करतो त्यावेळी त्याच्या जीवनात मंगलमय त्याचं जीवन असतं आणि असा भक्त भगवंतांचं सदैव नामस्मरण करतो, भगवंतांचं सदैव गुणगान गात असतो. तर अशा प्रकारे जो प्रामाणिक भक्त भगवंतांची शरणागती स्वीकारली त्याला भगवंत दर्शन देतात. त्याची जी मायाशक्ती त्याच्यावरती जी आच्छा दिली त्याला भेदून भगवंत त्याला आत्मसाक्षात्काराचं ज्ञान देतात. अशा प्रकारे तो भक्त भगवंतांना शरणागत होऊन भगवंतांची भगवंतांना प्रार्थना अर्पण करून त्याला भगवंतांची दिव्य दृष्टी प्राप्त होते, भगवंतांना दिव्य दर्शन प्राप्त होतात आणि तो या भौतिक जगाचा त्याग करून भगवंतांच्या दिव्य धामात जाण्यासाठी तयार होतो. तर त्यामुळे इथं भक्त भगवंतांना प्रार्थना करतात की मला तुमचं ते गोलोकमध्ये तुम्ही आहात ते दिव्य रूप मला बघायला मिळो, अशी प्रार्थना इथं भक्त करते. ठीक आहे, कोणा काही प्रश्न याच्यावर? तर आता आपण पुढचा श्लोक घेऊ. हरे कृष्ण प्रभूजी. तर यामध्ये जे तात्पर्य प्रभुपाद सांगतात की जोपर्यंत एखादा ब्रह्मज्योतीचे तेज भेदून पुढे जात नाही तोपर्यंत तो भगवंतांच्या धामाबद्दल माहिती मिळू शकत नाही. म्हणजे भक्तांना पण या स्टेज मधून जावं लागतं का किंवा ब्रह्मज्योतीचा? आपल्याला तर ऐकून आपण शिकतो, तर आपल्याला त्यातनं जाण्याची काही गरज नाही. जी लोक शहाणी आहेत ते ऐकून शिकतात. जसं चोरी करू नये, चोरी केल्यानंतर तुरुंगात चाल, हे आपण ऐकलं तर आपल्याला विश्वास असेल तर मग आपण चोरी करून बघतो काय काय होतं बघू. मग ती व्यक्ती पकडली जाते आणि मग त्याला तुरुंगात टाकलं जातं. मग त्यावेळेस साक्षात होतं की मी चोरी केला नाही पाहिजे, कारण चोरी केल्याने तुरुंगात जातो. पण जो शहाणा माणूस आहे तो ऐकून त्यावरती विश्वास ठेवतो आणि तो ती चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शास्त्रामध्ये एवढं ज्ञान दिले
भगवंतांबद्दल. आणि भगवंताच्या भक्त सुद्धा आपल्याला सांगतायत की ब्रह्मज्योती हे भक्तांसाठी जाण्याचं स्थान नाही, त्यामध्ये भक्तांचं बिलकुल रस नाही. हं. तर आपल्याला भगवंतांचं परमात्मा रूपामध्ये सुद्धा आपल्याला रस नाही. आपल्याला फक्त भगवंतांचं भगवान रूपामध्ये, जे की वैकुंठातले पण नाही, गुरु म्हणजे जे भगवान, त्यांचे त्रिभंग ललित रूप आहे. श्यामं त्रिभंग ललितम वेणुं अनंत अरविंद दरायताक्षम बरभाव पीडम नटरूप, जे भगवंतांचं दिव्य रूप आहे. त्यांच्या डोक्यावरती मोराचा पिसारा आहे, त्यांनी पीत वस्त्र धारण केलेले, त्यांच्या गळ्यामध्ये गुंजन माला आहे. असे दिव्य ते भगवंत आहेत. त्यांच्या डोक्यावरती मोरपीस आहे, हातामध्ये वंशी आहे, आणि ते भक्तांद्वारे, गायींद्वारे, भक्तांद्वारे जे पूजित आहे. अशा भक्तांच्या धामात, अशा भगवंताच्या धामात जाण्याची आपली इच्छा आहे. आणि ते भगवंत धाम कसं दिव्य आहे ते ब्रह्मसंहितेत सांगितलेले. श्रेयकांता कांत परम पुरुषा कल्पतरो द्रुमा भूमी चिंतामणी गणमयी तोयम अमृतम कथा गानम नाट्यम गमनपि वक्षी प्रिय सखी तदा चिदानंदम चोपी ज्योति परम तदा स्वाद सयत्र शिरादि श्रवती सुमहा समय. तर असं दिव्य धाम जे भगवंतांचं आहे त्याचं वर्णन ब्रह्माजी करतायत की त्या धामामध्ये सूर्य नाही, चंद्र नाही, तिथला प्रत्येक कण हा स्वयं प्रकाशित आहे. जिथं पाणी अमृतासारखं आहे, जिथं शब्द गाण्यासारखे आहे, जिथं चालणं नृत्यासारखं आहे, जिथं भगवंताच्या भक्तांचा आपल्याला संग प्राप्त होतो, भगवंतांची दिव्य मधुर जी वंशी आहे तिचा आवाज भक्तांच्या हृदयात नेहमी प्रवेश करतो. तर अशा दिव्य धामात आपण जाण्यासाठी प्रयत्न, त्यामुळे आपण ब्रह्मज्योतीला आकर्षित होऊ नये. या उलट आपल्याला भगवत धामात भगवंताच्या रूपाशी आकर्षित व्हावं. हेच ज्ञान आपल्याला श्रीमद भागवतामध्ये मिळतं. कारण जे शुद्ध गोस्वामी आहेत ते आधी ब्रह्मवादी होते, पण जेव्हा त्यांच्या शिष्यांनी भगवंतांचं वर्णन केलं. काय वर्णन केलं त्यांनी? भगवंत इतके त्यांना मारायला जरी आलं तरी भगवंत त्यांचा साथ स्वीकारतात. पूतना आपल्या स्तनाला विष लावून आली आणि ती त्यांना दूध पाजवत होती. तिचा हेतू दूध पाजण्याचा नव्हता, तिचा हेतू भगवंतांना विष पाजायचा. पण भगवंत तिचा विष पण पिली आणि भगवंतांनी तिचं दूध पण पिली. पण भगवंतांनी तिने विष यावरती भर दिला. पण भगवंतांनी तिची चांगली गोष्ट काय स्वीकार केली की तिला मला दूध पाजवायची इच्छा झाली. त्यासाठी भगवंतांनी तिला धात्रीची भूमिका तिला भगवत धामात दिली. तर इतके दयाळू भगवंत हे जेव्हा शुद्ध गोस्वामींनी ऐकलं तर त्यांना ते ब्रह्मज्योतीचे जे आकर्षण होतं ते निघून गेलं. आणि त्याचबरोबर दुसरा जो श्लोक त्यांनी ऐकला, बरहाव पैठम नटवरू वपू कर्णिकारम बिभ्रत वास तडन, हा जो श्लोक आहे ज्यामध्ये भगवंतांच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. भगवंतांच्या डोक्यावरती मोरपीस आहे, त्यांच्या हातामध्ये मुरली आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये गुंजामाला आहे, त्यांची धोती एकदम आकाशात वीज जशी चमकते तशी ती चमकणारी त्यांची वस्त्रे आहेत. तर असं दिव्य रूप भगवंतांचं जेव्हा त्यांनी ऐकलं तर त्यांचं जे ब्रह्मज्योतीचं जे आकर्षण आहे ते निघून गेलं. तसंच जे 4 कुमार आहेत त्यांना सुद्धा ब्रह्मवादी म्हटलेले. पण जेव्हा हे 4 कुमार जेव्हा ब्रह्मज्योतीला भेदून वैकुंठाच्या दारात गेले, त्यांना आत प्रवेश जयविजयनी करू दिला नाही. पण जेव्हा भगवंत स्वतः तिथं त्यांच्या भेटीला बाहेर आले तर भगवंतांच्या चरणाला लागलेली तुळशी त्याचा सुगंध जेव्हा त्यांच्या नासिकेद्वारे त्यांच्या हृदयात गेला तर त्यांच्या मनातला जो ब्रह्मवादीपणा आहे तो त्वरित निघून गेला.
आणि अशा भगवंतांचं दिव्य साक्षात रूप बघितल्यानंतर त्यांना ह्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे, असल्या ब्रह्मलीन होणे, असल्या ज्या कल्पना आहेत, भावना आहेत, त्या एकदम अ, नष्ट झाल्या. तर भक्तांना त्या ब्रह्मज्योतीत जाऊन तिथं ब्रह्मज्योतीचा साक्षात्कार होऊन मग त्याच्यानंतर मग परत भौतिक जगात येऊन किंवा त्याला अ, त्या ब्रह्मज्योतीमध्येच राहण्याची कायमची इच्छा न ठेवता हं, भक्त भगवंतांचे जे भगवान हे जे तत्व जेव्हा भक्त ऐकतो तर त्याला हे बाकीचे तत्वामध्ये रस नसतो. हं? त्यामुळे सांगितलेले आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदिष्यते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शन. तर आपल्याला अशा भक्तांकडनं ज्ञान घ्यायला पाहिजे जे तत्वदर्शित, म्हणजे ज्यांना भगवंतांचं दर्शन झालेले, ज्यांना भगवान जे तत्व आहे त्याचं ज्ञान झालेलं आहे, अशा भक्तांच्या सेवेमध्ये आपण लागलं पाहिजे आणि अशा भक्तांना आपण शरण जायला पाहिजे. अशा भक्तांना आपले गुरु म्हणून स्वीकार करायला पाहिजे आणि त्यांची प्रामाणिकपणे सेवा करून हे भगवत साक्षात्कार आपल्याला अनुभव करून घेतलं पाहिजे. जो मार्ग ते आपल्याला देतील भक्तीचा, तो फार सुखम कर्तुम अव्ययम आहे. भक्तीचा मार्ग हा एकदम सुखाचा आहे. याउलट ब्रह्मज्योतीमध्ये कुणाला विलीन व्हायचं आहे तो मार्ग इतका खडतर आहे की ब्रह्मज्योतीत जाऊन तर त्याला काही सुख मिळणार नाही. पण त्यांचा जो मार्ग आहे तो एकदम शुष्क ज्ञान, भयंकर तपस्या, अशा प्रकारे तो मार्ग आहे. त्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी भक्तांना काहीही रस नाही. त्यामुळे आपण ना ब्रह्मज्योतीमध्ये आपल्याला रस आहे ना भगवंतांच्या परमात्मा रूपात आपल्याला रस आहे. पण आपला रस आणि आपली जी इच्छा आहे ती भगवान तत्व जे भगवंतांचं आहे, जे गोलोक वृंदावनामध्ये भगवंत आहेत, जे आपल्या भक्तांबरोबर लीला करतात, त्या भगवंतामध्ये आपल्याला रस आहे आणि त्यांचं नाम जप आपण करतो. तर आपण जप करून ब्रह्मामध्ये ब्रह्मन जी कांती आहे त्यामध्ये विलीन होण्यासाठी आपण जप करत नाहीये किंवा आपण जप करून हृदयामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा यासाठी आपण जप करत नाही आहोत. तर आपण जप करतोय भगवंतांची सेवा त्यांच्या धामामध्ये आपल्याला करता यावी त्यासाठी आपण भगवंतांचं भक्तीचा जो मार्ग आहे ते नामस्मरण किंवा जे नविदा भक्ती ती आपण करतो. या सर्व भक्तीद्वारे व्यक्ती भगवान तत्व जाणतो आणि त्या तत्वामध्ये भगवंतांप्रती प्रेममय प्रेममय भावना त्याच्या हृदयात उत्पन्न होतं आणि तशा प्रकारे तो भगवंतांची दिव्य सेवा करतो. तर हा साक्षात्कार हा कुठल्याही अन्य साक्षात्कारवरती अवलंबून नाहीये किंवा दुसऱ्या साक्षात्कारात मधून हा साक्षात्कार प्राप्त होतो असंही नाहीये. हा साक्षात्कार भक्तांच्या कृपेने भगवंतांच्या कृपेने आपल्याला सहजरित्या भक्ती मार्गाद्वारे प्राप्त होतो. ठीक आहे. जी जी. हरे कृष्ण. सर्वव्यापी रूपाला ब्रह्मा असे म्हणतात, जे भगवंतांचं सर्वव्यापी रूप म्हणजे कसं? भगवंत जशी सरकार आहे, भारत सरकार आहे, ते सर्वत्र आहे का नाही सांगा? आहे. आहे. पण आपण त्या आहे. सरकारला सेवा करायची असेल तर आपल्याला त्याचं कुणीतरी पाहिजे ना माणूस. तर भगवंतांची सत्ता तर सर्वीकडेच आहे. त्यांच्या सत्तेशिवाय तर हे हवा सुद्धा वाहणार नाही किंवा सूर्य सुद्धा उगवणार नाही. पण आपल्याला तसं निराकार सत्तेवरती आपल्याला भाळून जायचं नाही. तर आपल्याला साकार रूपामध्ये भगवंत जे आहेत त्या रूपाला आपल्याला शरणागत व्हायचंय. जी. ठीक आहे. ठीक आहे. आणि हे जे म्हणजे ब्रह्मवादी असतात ते म्हणजे बद्ध जीवामध्ये मोडतात का मुक्त जीवात?
त्यांना भौतिक जगाची मुक्ती झालेली आहे. भौतिक ओके. जगामध्ये ते नाही आहेत. त्यांना भौतिक जगातले जे द्वंद्व आहेत, सुख दुःख, यातनं ते मुक्त झालेले आहेत. त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त झालेली आहे. पण भक्तांसाठी ती मुक्ती कशी आहे? विषाप्रमाणे. हं. तर ती मुक्ती आपल्याला नकोय. तर 5 मुक्ती म्हणजे आहेत, सारुप्य, सालुक्य, साष्टी, सामिप्य आणि सायुज्य. यामधली ही जी सायुज्यता आहे, त्या मुक्तीला भक्त कधीही इच्छा करत नाही. बाकीच्या ज्या मुक्ती आहेत, भगवंतांच्या धामात राहणे, भगवंतासारखं रूप प्राप्त होणे, जसं वैकुंठ धामामध्ये 4 हात, विष्णूसारखं त्यांचं रूप असतं, पण त्यांचे 2 फरक असतात. काय? त्यांच्या गळ्यात कौस्तुभ मणी नसतो आणि दुसरं श्रीवस्त्र चिन्ह असतं त्यांच्यावरती, पण त्यांचं रूप आणि रंग भगवंतासारखं असतं. तर हे झालं सारूप्य. आणि साष्टी म्हणजे भगवंतासारखं ऐश्वर्य प्राप्त होणं. तर अशी ही मुक्ती भक्तांना जे आहेत वैकुंठामध्ये त्यांना प्राप्त होतं. आणि ब्रह्मवाद्यांना मुक्ती प्राप्त होते सायुज्य, जे ब्रह्मकांती आहे त्यामध्ये त्यांना मुक्ती प्राप्त होते. आणि जे भौतिक जगात आहेत ते सगळे बद्धजीव आहेत. तर यांची मुक्ती ही एवढी श्रेष्ठ दर्जाची नाही. थँक्यू. हरे कृष्ण. तर आपण आता 17 आणि 18 पुढच्या आठवड्यात शनिवारी समजून जाईल. ठीक आहे. आता जर घेतला तर एकच श्लोक होईल आणि पुढच्या आठवड्यात मग एकच श्लोक होईल. त्यापेक्षा आपण पुढच्या आठवड्यात 2 श्लोक करू पुढच्या शनिवारी. चालेल. जी प्रभूजी. आणि कोणाला काय प्रश्न असेल ते विचारा, नाही तर आपण थांबू मग आपले. हरे ठीक कृष्ण आहे. प्रभुजी. येस म्हटलं. प्रभुजी ते सायुज्य मुक्ती परत एकदा सांगा ना. सायुज्य मुक्ती म्हणजे ब्रह्मज्योतीत विलीन होणे, त्याला सायुज्य मुक्ती म्हटली. ओके. आणि ह्या मुक्ती तुम्हाला शिकवल्या जातील जेव्हा लेक्चर ऑफ डिवोशन किंवा भगवद्गीता जेव्हा चालू होईल त्यावेळेस तुम्हाला हे सगळं परत शिकायला मिळेल. ओके प्रभू. हं? थँक्यू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. कोटी वैष्णव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू.